जामखेड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून त्या कामाची चौकशी करून काम शासकीय एस्टिमेटनुसार करावे या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शिरूर ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे। तसे निवेदन शिवसेना तालुका उपप्रमुख दलित आघाडी पांडुरंग समुद्र यांनी दिले होते। सरकारच्या विरोधात सरकारच्या घटक पक्षातीलच पक्षाच्या पदाधिकाऱ्याला उपोषण करावे लागत आहे। यामुळे सरकारला घरचा आहेर असे बोलले जात आहे। मौजे शिरूर तालुक्यात जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे सामाजिक भवनाचे जे काम चालू आहे ते निकृष्ट होत असल्याबाबत दिनांक 2 जून रोजी लेखी पत्राद्वारे कळवले होते, तरी संबंधित विभागाने कसलीच दखल घेतली नाही। यामुळे शिरूर ग्रामस्थांनी उपोषणाचा निर्णय घेतलाय। तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। उपोषणाला शिरूर येथील ग्रामस्थ व महिला बसलेले आहेत। पांडुरंग भगवान समुद्र, कचरू पुलवळे, बाबासाहेब समुद्र, विश्वास समुद्र, राहुल समुद्र, शिल्पा समुद्र, हिराबाई पुलवळे, मीरा समुद्र, सुनील समुद्र यांच्यासह अनेक ग्रामस्थ व महिला उपोषण स्थळी आहेत। जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 2 वर्षापूर्वी दलित वस्तीमध्ये बौद्ध विहाराचे काम झाले, त्याची आज सदर कामाची दुरावस्था झालेली आहे। स्थानिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांचे इथे संबंध असल्याने काम हे इस्टिमेट प्रमाणे होणार नाही। तसेच सदर कामामध्ये अनिश्चितता होऊ शकते। तसेच सद्यस्थितीमध्ये जेवढे काम झालेले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने संबंधित काम याची पाहणी करण्याकरिता तांत्रिक अधिकारी यांनी समक्ष भेट देऊन कामाच्या दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी। तसेच सदर काम हे कर्जत जामखेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून न करता इतर शेजारील तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात यावे व सदर बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना दिले होते। यानुसार आज उपोषण सुरू झाले आहे। मी पांडुरंग भगवान समुद्र, शिवसेना दलित आघाडी उपप्रमुख तालुका जामखेड आज रोजी तहसील कार्यालय जामखेड येथे उपोषणास बसत आहे। विषय आहे शिरूर गावातील सामाजिक न्याय विभागामार्फत जे सामाजिक भवनाचं काम चालू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे। वारंवार ठेकेदाराला विनंती करून सुद्धा त्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे। समाजाने अनेक वेळा पाणी न मारणे, मटेरियल व्यवस्थित न वापरणे याच्यासाठी 2 तारखेला लेखी निवेदन दिले होते। त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही किंवा ठेकेदाराने दखल घेतली नाही। त्यामुळे 16 तारखेला 16/7 निवेदन दिले होते। संबंधित कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून ते काम त्वरित बंद करण्यात यावे, परंतु ठेकेदारांनी कोणालाही न जुमानता आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलेही लक्ष न दिल्यामुळे आज उपोषणाला बसण्याची वेळ समाजावर आलेली आहे। तरी याची वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित कामाची पाहणी करून प्रत्यक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन चौकशी करावी व काम तात्काळ बंद करण्यात यावे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क पप्पूभाई सय्यद 92 26 18 12 43, अजय अवसरे 93 70 53 46 78।